नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. अकोल्यात वाढला थंडीचा कडाका, तर थंडीपासून बचावासाठी पेटल्या शेकोट्या. पारा पोहोचला 11 सेल्सिअसवर. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात नवी मुंबईत धडकणार भगवे वादळ. या पार्श्वभूमीवर मार्केट कडकडीत बंद. मराठा आंदोलकांसाठी एपीएमसी मार्केटमध्ये मुक्काम आणि जेवणाची व्यवस्था. याच व्यवस्थेचा आढावा आमदार शशिकांत शिंदे यांनी घेतला आहे. येवला लासलगावाला कांद्याच्या भावात घसरण. सरासरी 950 रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव. गेल्या आठवड्यात 1600 रुपये तर आज सरासरी 800 ते 950 रुपये भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण. आवक वाढल्यामुळे कांद्याचे भाव घसरत असल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी देखील कांदा व्यापारी करताना दिसत आहेत. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान. शेतकरी आर्थिक संकटात. पावसामुळे शेतातील टोमॅटो, वांगी, हिरवी मिरची आदी पिकांचे नुकसान. लागवडीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. यावर शेतकरी समाधानी नसल्याचे दिसून आले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी वाशिमच्या काटा आणि मोहजा गावातील तरुण पायी दिंडीत सहभागी होण्यासाठी मुंबईकडे रवाना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला नवमतदारांशी संवाद. राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मार्गदर्शन याचं लाईव्ह प्रक्षेपण वाशिमचं राजस्थान कॉलेज इथं करण्यात आलं होतं. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा गोंधळ. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आक्रमक. प्रशासकीय इमारतीसमोर ठिय्या आंदोलन करत शेतकऱ्यांची सरकार आणि बाजार समितीच्या विरोधात घोषणाबाजी. विविध मागण्यांसाठी दिव्यांग समाज बांधवांचे यवतमाळ येथील आझाद मैदानावर उपोषण. उपोषणाला एकही अधिकाऱ्याने भेट दिली नाही, त्यामुळे दिव्यांग बांधव संतप्त. प्रजासत्ताक दिनी पाणी त्याग आंदोलन करण्याचा इशारा. डॉक्टर मिलिंद बाराहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती. राज्यपाल रमेश बैस यांनी केली नियुक्ती. डॉक्टर बाराहाते यांनी प्रभारी कुलगुरू डॉक्टर विजय माहेश्वरी यांच्याकडून कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारला. आम्ही मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसण्याच्या भूमिकेत ठाम. मनोज जरांगे पाटलांचे मोठे वक्तव्य. बंद दाराआड कोणतीही चर्चा झाली नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी यावर तोडगा काढावा. जरांगे पाटलांची मागणी. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.